चंद्रपूरच्या मातीत जन्मलेला एक थोर सेनापती ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे। ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे मानसपुत्र वारसदार होते। मग ते सामाजिक क्षेत्र असो की धार्मिक क्षेत्र असो, रिपब्लिक पक्षाशी लोकांना जोडण्याचे काम असो किंवा दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे काम असो, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सर्व शक्तीनिशी बाबासाहेबांच्या मागे उभे असतात। बाबासाहेबांच्या सेनापतीचा जन्म 25 सप्टेंबर 1925 रोजी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे झाला। लहानपणी नाव भाऊराव होते, पण लोक त्यांना प्रेमाने राजाभाऊ म्हणायचे। आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवावा यासाठी प्रजासत्ताक नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र काढले होते। राजाभाऊ खोब्रागडे 1950 मध्ये उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले। तिथे त्यांनी बार एट लॉचे शिक्षण पूर्ण केले। लंडनमध्ये वकिली शिक्षण घेतले, पण परदेशात न थांबता परत आले। आयुष्यभर वंचित, शोषित, आदिवासी, शेतकरी आणि मजुरासाठी लढत राहिले। डॉक्टर बाबासाहेब यांच्यानंतर दलित समाजाचे ते दुसरे व्यक्ती होते। भारताचे पहिले दलित उपसभापती, राज्यसभा सदस्य म्हणून पद भूषवणारे। सामाजिक कार्यातील सहभागामुळे त्यांनी 1952 मध्ये त्यांची चंद्रपूरच्या नगर परिषदेच्या उपअध्यक्षपदी निवड झाली। त्यांनी समाजाला दाखवला संघर्षाच्या, शिक्षणाचा आणि सामाजिक समतेचा मार्ग। आज आपण त्यांना विसरत असलो, पण इतिहास कधीच विसरणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त विनम्र अभिवादन।